सहन होतो, मात्र टीका केल्यानंतर ती सहन होत नाही, याच्याकडे कसं बघतो? आता फार डिटेल बोलणार नाही, आपल्याला विकासावर विकास कामावरती या निवडणुकीमध्ये बोलायचं आणि प्रामुख्यानं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी भेटली आहे आणि माझं त्या ठिकाणी मी फार बोलणार नाही. त्यांच्या मध्यमधून त्यांना कुठेतरी 51-53 हजार मतं आहे. मागच्या लोकसभेमध्ये 37,000 त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपाला लीड आहे. त्याच्या अगोदर ते ज्यांचा वारसा चालवतात, राजकीय वारसाने त्यांना जे अनुकंपाने जे काही तिकीट भेटलंय वारसा हक्काने, त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या 2014ला त्यांच्या पिताश्रीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीला 48,000चं लीड त्या मतदारसंघात भेटलेलं आहे. त्यामुळे तिथल्या मध्यमधली जनता कंटाळलेली आहे, कुठंतरी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे मागे आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु ही निवडणूक विकासाची आहे, सोलापूरच्या भविष्याची. सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे. मला विश्वास आहे की 2024च्या निवडणुकीनंतर मला विश्वास आहे की सोलापूर मधला आयटी इंजिनियर, सोलापूरमध्ये असणारे उद्योजक, सोलापूरमध्ये असणाऱ्या महिला, सोलापूरमधील युवक, सगळ्यांना, सोलापूरमधील युवकांना त्या ठिकाणी पुणे मुंबईला जायची वेळ आली नाही पाहिजे. याच्यासाठी मी एक इंजिनियर आहे, उच्च शिक्षित आहे, सामान्य परिवारातून आलेलो कार्यकर्ता आहे आणि लोकांबद्दल संवेदना मनामध्ये. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये विकास मोठ्या प्रमाणात होईल. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालेली आहे, त्या ठिकाणी सोलापूरचे रस्ते चांगले झालेत. येत्या काळामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, MIDCचं एक्सपान्शन आणि इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे, या मुद्द्यावरती आम्ही काम करणार आहोत. तुम्ही विकासाची भाषा